ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद् भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं की कृष्णाच्या आज्ञेनुसार अक्रूर हस्तिनापूरला गेले. पांडवांची काय परिस्थिती आहे ते पाहून धृतराष्ट्राला उचित असा उपदेश करून अक्रूर श्रीकृष्णाला सांगण्याकरता परत आले. इथं दशमस्कंधाचा पूर्वार्ध संपला. दशमस्कंधाच्या पूर्वार्धामध्ये 49 अध्याय आहेत. आता दशमस्कंधाचा उत्तरार्ध सुरू होतोय. आता जरासंघाच्या आक्रमणाची कथा आहे. जरासंघ म्हणजे वृद्धावस्था. आपल्या आयुष्याची उत्तरावस्था केव्हा येते बरं? जेव्हा आपण 50 ओलांडतो तेव्हा. जरासंघ म्हणजेच वृद्धावस्था एकटीच येते. तेव्हा ती फारशी काळजी करण्यात नसते. पण जर वृद्धावस्था म्हणजे जरासंघ कालयवनाला घेऊन आला, एखादा रोग आजारपण घेऊन आला, तर मात्र सगळं अवघड होतं. दोघांच्या तावडीतून सुटणं कठीण होतं. श्रीकृष्णाने जरासंघाला 17 वेळा पराजित करून जीवदान दिलं. पण नंतर जरासंघ कालयवनला सोबत घेऊन येतो तेव्हा जीव वाचवण्याकरता श्रीकृष्णांना रणांगणातनं पळ काढायला लागतो. मथुरा सोडून द्वारकेचा आश्रय घ्यायला लागतो. द्वारका म्हणजे काय आहे? ब्रह्मविद्या. जेव्हा वृद्धावस्था सोबत काळाला घेऊन येते म्हणजे जरासंघ कालयवनाला बरोबर घेऊन येतो, तेव्हा द्वारकेचाच आश्रय घ्या, ब्रह्मविद्येचाच आश्रय घ्या. काळ द्वारकेचं दार उघडू शकत नाही. द्वारकेचा म्हणजे ब्रह्मविद्येचा आश्रय म्हणजे नामस्मरण करा, नामसंकीर्तन करा, भागवत कथा श्रवणाचा आश्रय घ्या. म्हणजे तुम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकावं लागणार नाही, तुम्हाला मुक्ती मिळेल. कंसाचा वध केल्यावर कंसाच्या दोन्ही पत्नी आस्ती आणि प्राप्ती आपल्या वडिलांच्याकडं म्हणजे जरासंघांच्याकडं परत गेल्या. त्यामुळं अत्यंत संतापानं जरासंघानं यादवरहित पृथ्वी करण्याची प्रतिज्ञा केली. पण कंसाच्या दोन्ही पत्नी मात्र कृष्णाला मुळीच दोष देत नाहीत. कंसपत्नी म्हणतात, जे लोक अधार्मिक कामे करणारे आहेत ना, त्यांना शांती कशी मिळणार? जरासंघानं 23 अक्षौहिणी सेनेसह मथुरेला वेढा घातला. समुद्राप्रमाणे पसरलेली शत्रुसेना पाहून उग्रसेन महाराजांनी बलराम श्रीकृष्णांना काय करावं असं विचारलं. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना काहीही काळजी करू नये म्हणून धीर दिला. श्रीकृष्ण बलरामाने युद्धाला जायचा विचार करताच आकाशातनं 2 तेजस्वी रथ, सर्व युद्ध साहित्य सारथींच्यासह जमिनीवर आले. आता श्रीकृष्णाने आपल्या अवतार कार्य म्हणजेच भूभार कमी करायला सुरुवात केली. बलराम आणि श्रीकृष्णाने जरासंघाच्या सेनेचा पूर्ण विनाश केला, संहार केला. बलरामदादांनी जरासंघाला पकडलं तेव्हा रामकृष्णाने विचार केला की जरासंघाला अपमानित करून जिवंत सोडावं, म्हणजे तो पुन्हा पुन्हा द्वेषानं अधिक सेना घेऊन युद्धाला येईल आणि पृथ्वीचा भार आपल्याला कमी करता येईल. अपमानित उदास झालेला जरासंघ मगध देशी परतला. युद्धभूमीवरील प्रचंड संपत्ती घेऊन रामकृष्णाने ती सर्व संपत्ती उग्रसेन महाराजांना अर्पण केली. त्यामुळं मथुरा ऐश्वर्यवान, वैभववान, भयमुक्त झाली. रामकृष्णांच्या अंदाजाप्रमाणेच जरासंघाने त्वेषाने पुन्हा पुन्हा असं 17 वेळा मथुरेवर युद्ध लादलं. प्रत्येक वेळी 23 औक्षणी सेना घेऊन आलेल्या जरासंघाचा रामकृष्णाने पराभव करून सर्व सेनेचा पूर्ण विनाश करून जरासंघाला अपमानित करून परत पाठवलं. आता मात्र जरासंघ उदास झाला. त्याच वेळी नारदाने त्याची भेट घेतली. कालयवनला यादवांच्याकडून मृत्यू नाही असं वर आहे हे त्याला सांगितलं. तेव्हा जरासंघाने कालयवनाला कृष्णाबरोबर युद्धासाठी बोलवलं. कालयवन आपली 3 कोटी सेना घेऊन मथुरेवर स्वारी करायला आला, पण ठरलेल्या दिवसापूर्वीच मथुरेला त्यांनी 3 कोटी सेनेचा वेढा घातला. जेव्हा रामकृष्णांनी कालयवन आणि त्याची सेना पाहिली तेव्हा दोघांनी विचार केला, एकाच वेळी जरासंघ आणि कालयवनचं संकट आलेलं आहे ना. उद्या
जरासंध सुद्धा कालयवनच्या मदतीला येईल. मग मात्र आपल्या प्रजेचे खूप हाल होतील. आपल्या प्रजेकरता आपण अशा ठिकाणी नगर बांधू की जेथे कुणालाही प्रवेश करणं अवघड जाईल. म्हणून श्रीकृष्णाने विश्वकर्म्याकडनं समुद्रात 96 बाय 96 मैलाची द्वारका नगरी उत्तमपणे बांधून घेतली आणि योगमायेच्या साह्याने सर्व प्रजेला द्वारका नगरीत पोचवलं. उरलेल्यांच्या रक्षणाकरता बलराम मथुरेत थांबले. बलरामांच्या सल्ल्याने श्रीकृष्ण कोणतेही शस्त्र हातात न घेता कमळाची माळ धारण करून मथुरेच्या मुख्य दरवाजाने कालयवनाशी लढण्यासाठी बाहेर पडले. हातात कुठलंही शस्त्र न घेता आलेल्या कृष्णाला पाहून कालयवनाने सुद्धा शस्त्रविनाच लढावं असा विचार केला आणि मारण्याच्या हेतूनं कृष्णाकडे तो धावत सुटला. त्याचवेळी कृष्णाने तोंड फिरवलं आणि तो रणभूमीवरनं पळून जायला लागला. योग्यानाही दुर्लभ अशा प्रभूंना पकडण्यासाठी कालयवन श्रीकृष्णांच्या मागं धावायला लागला. धावत असणाऱ्या कृष्णांना कालयवन ओरडून सांगत होता, पळून जाणं तुला शोभत नाही. पळून जाऊ नको, मी युद्धाकरता आलोय, थांब. पळून जाणं तुला शोभत नाही. पण त्याच्याकडे लक्ष न देता प्रभू पळतच होते आणि ते एका पर्वतावर एका गुहेत शिरले. पाठोपाठ येणारा कालयवन सुद्धा गुहेत शिरला. तिथं त्याला कृष्णाचं उपरणं अंगावर घेऊन कुणीतरी झोपलेला दिसला आणि हा कृष्णच असणार. मला इतकं पळून आपण निवांत झोपलाय असं समजून कालयवनानं अतिशय क्रोधानं झोपलेल्याला लाथ मारली. झोपलेला पुरुष उठला. त्यांनी डोळे चोळले आणि कुणी आपल्याला उठवलं म्हणून रागावलेली दृष्टी त्यांनी कालयवनावर टाकली. त्या क्षणी कालयवनच्या शरीरातील अग्नी प्रज्वलित झाला. कालयवन जळून भस्मसात झाला. हे ऐकून अत्यंत आश्चर्यानं परीक्षित राजाने विचारलं, महाराज, कालयवनचं एका दृष्टिक्षेपात भस्म करणारा कोण होता? शुकमुनी म्हणतात, राजन, तो मांधाता पुत्र मुचकुंद होता. अत्यंत पराक्रमी होता. एकदा घाबरलेल्या इंद्रानं देवांच्या रक्षणाकरता राजा मुचकुंदाला प्रार्थना केली. तेव्हा खूप काळापर्यंत मांधाता राजाने असुरांच्यापासनं देवांचं रक्षण केलं. नंतर देवांना सेनापती म्हणून कार्तिकेय मिळाला. तेव्हा देवानी मांधाताला सांगितलं, राजन, आमच्या रक्षणासाठी आपण खूप श्रम घेतले, आता विश्रांती घ्यावी. कित्येक वर्ष आपण आमचं रक्षण करत असल्याने आता आपलं राज्य, राण्या, पुत्र, प्रजा, मंत्री कुणीही राहिलेले नाहीत. तेव्हा तुम्ही मोक्षाखेरीज कोणताही वर मागून घ्यावा. असं सांगितल्यावर यशस्वी मुचकुंदाने देवांना नमस्कार केला आणि एक शांत झोपेचा वर मागितला. तेव्हा देवानी त्याला सांगितलं की तू झोपलेला असताना जो कोणी तुला उठवेल तो तुझ्या दृष्टीला पडताच त्या क्षणी त्याचं भस्म होईल. शुकमुनी सांगतात, परीक्षिता, कालयवनचं भस्म करून झाल्यावर मुचकुंदाला भगवंतांनी दर्शन दिलं. मुचकुंदावर कृपा करण्याकरता श्रीकृष्ण त्याला म्हणाले, राजन, आता माझी उपासना कर, तप कर. पुढचा जन्म तू ब्राह्मण कुळात घेऊन आणि मला प्राप्त करून घेशील. नंतर राजा मुचकुंदानं श्रीकृष्णानं वंदन केलं आणि बद्रिकाश्रमात जाऊन भगवंतांची आराधना करू लागले. त्यानंतर श्रीकृष्ण पुन्हा मथुरेला आले. कालयवन सेनेचा मथुरेला वेढा होताच. तेव्हा रामकृष्णाने त्या सर्व वनेच्या सेनेचा संहार केला. त्यांचं सर्व धन त्यांनी द्वारकेला पाठवलं. धन द्वारकेला नेऊ लागले त्यावेळी मगधराज जरासंघ पुन्हा 23 औक्षणी सेना घेऊन मथुरेवर आक्रमण करायला आले. शुकमुनी सांगतात, राजन, शत्रुसेनेचा प्रचंड वेग पाहून राम लक्ष्मण भ्यालेल्या माणसाप्रमाणे सर्व धन टाकून रणभूमीवरनं पळायला लागले. रामकृष्ण पळून जाताना पाहून जरासंघ मोठमोठ्यांदा हसायला लागला. हे रणछोड, हे रणछोड म्हणून मोठ्यांदा ओरडत ओरडत त्यांनी रथातून त्यांचा पाठलाग सुरू केला. तेव्हा रामकृष्ण प्रवर्षण पर्वतावर चढून गेले. जरासंघानं त्यांना शोधायचा खूप प्रयत्न केला,
तरीही ते दोघं सापडले नाहीत. तेव्हा जरासंघानं प्रवर्षण पर्वत चारी बाजूने पेटून दिला. ते बघून रामकृष्णाने कुणालाही न दिसता जळत्या पर्वताच्या उंच कड्यावरनं उडी मारून द्वारका गाठली. जरासंघाला उगीचच वाटलं की रामकृष्ण जळून मेले आणि तो सर्व सेना घेऊन मगध देशाला परतला. जोपर्यंत कृष्ण मथुरेत आहे तोपर्यंत जरासंघ कृष्णाला मारण्यासाठी मथुरेवर स्वारी करून सर्व प्रजेला त्रास देणार हे कृष्णाने ओळखलं होतं. म्हणूनच त्यांनी मथुरा सोडण्याचा निर्णय घेतला. रणभूमीवरनं मुद्दाम पळून गेला, कारण त्यावेळी जरासंघानं आपला विजय झालाच पाहिजे म्हणून 10,000 ब्राह्मणांना अनुष्ठानासाठी बसवलेलं होतं. जर जरासंघाचा पराजय झाला असता तर जरासंघाने त्या 10,000 ब्राह्मणांना ठार मारलं असतं. म्हणून ब्राह्मणप्रेमी श्रीकृष्णाने 10,000 ब्राह्मणांचे प्राण वाचवण्याकरता रणछोडदास हा कलंक स्वीकारला. 11 वर्षाचा असताना श्रीकृष्णाने गोकुळाचा त्याग केला. 25व्या वर्षी त्यांनी मथुरेचा त्याग केला आणि आता तो द्वारकेत आला. त्यानंतर आनर्त देशचा राजा श्रीमान रैवत यांनी आपली कन्या रेवतीचा विवाह ब्रह्मदेवांच्या इच्छेनुसार बलरामांशी लावून दिला. त्यानंतर श्रीकृष्णाने जरासंघ, शाल्व, शिशुपाल राजांचा पराभव करून रुक्मिणी हरण करून रुक्मिणीशी विवाह केला. हे ऐकून परीक्षित राजा विचारतो, मुनिवर्य, मला श्रीकृष्णाने रुक्मिणी हरण कसं केलं ते सविस्तर सांगा. नित्य नूतन भगवान श्रीकृष्णांच्या कथा ऐकून माझ्या मनाची तृप्तीच होत नाही. हे ऐकून शुकमुनी म्हणतात, महाराज भीष्मक विदर्भ देशाचा अधिपती होता. त्याला 5 पुत्र आणि एक सुंदर कन्या होती. थोरल्या पुत्राचं नाव रुक्मी होतं आणि धाकट्यांची नावे क्रमशः रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश, रुक्ममाली होती आणि सुशील रुक्मिणी त्यांची बहीण होती. राजवाड्यात येणाऱ्या अतिथींच्या तोंडून भगवान श्रीकृष्णांचं सौंदर्य, पराक्रम, गुण आणि वैभवाबद्दल रुक्मिणीने प्रशंसा ऐकली. तेव्हाच तिनं निश्चय केला की भगवान श्रीकृष्णच आपल्याला अनुरूप पती आहेत. आपल्या बहिणीचा विवाह श्रीकृष्णांशीच व्हावा असं रुक्मिणींच्या इतर बांधवांना वाटत होतं. पण रुक्मी मात्र श्रीकृष्णाचा अत्यंत द्वेष करीत होता. त्याने या लग्नाला विरोध करून शिशुपाल हाच आपल्या बहिणीसाठी योग्य वर ठरवला. रुक्मिणीला जेव्हा हे समजलं तेव्हा ती अत्यंत उदास झाली. द्वारकेमध्ये श्रीकृष्णाने सुद्धा बुद्धी, लक्षणं, उदारता, सौंदर्य, शील आणि इतर गुणांमध्ये अद्वितीय अशीच रुक्मिणी आहे हे जाणून स्वतःला अनुरूप अशा तिच्याशी विवाह करायचा निश्चय केलेला होता. अत्यंत उदास झालेल्या रुक्मिणीने खूप विचार करून एका विश्वासपात्र ब्राह्मणाला श्रीकृष्णांच्याकडं ताबडतोब द्वारकेला पाठवलं. जेव्हा तो ब्राह्मण द्वारकापुरीत पोचला तेव्हा द्वारपाल त्याला राजभवनात घेऊन गेले. तिथं त्यांनी बघितलं की आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. ब्राह्मण आलेला पाहताच ब्राह्मणांचे परमभक्त भगवान श्रीकृष्ण आपल्या आसनावरून खाली उतरले आणि आपल्या आसनावर ब्राह्मण देवाला बसून देव जशी भगवंतांची पूजा करतात तशीच त्यांनी ब्राह्मण देवाची पूजा केली. त्यानंतर ब्राह्मणाचं भोजन झालं. विश्रांती झाल्यावर संतांचे आश्रयस्थान असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने आपल्या हाताने त्यांच्या पायाला स्पर्श करून शांतपणे त्यांना उठवलं आणि विचारलं, हे थोर ब्राह्मणा, आपलं चित्त नेहमी संतुष्ट असतं ना? आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या धर्माचे पालन करण्यात आपल्याला काही अडचण तर येत नाही ना? आपण कोणता हेतू, काय इच्छा मनात धरून आला आहात, कृपया आम्हाला सांगावं. तेव्हा त्या ब्राह्मणाने रुक्मिणीच्या विवाहासंबंधी सांगितलं आणि रुक्मिणीनं दिलेलं पत्र श्रीकृष्णांना दिलं. नंतर श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार ब्राह्मणाने ते पत्र वाचायला सुरुवात केली. रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना
7 श्लोकांचं जे पत्र पाठवलं ते जगातलं पहिलं प्रेमपत्र म्हणून ओळखलं जातं. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.